बातमी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या थेट दुबईतून दिलेल्या एका एक्सक्लुझिव्ह मुलाखतीची. सध्या राहुल गांधी दुबईच्या दौऱ्यावर आहेत. न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांना दुबईत गाठलं आणि त्यांना वेगवेगळ्या विषयांवर बोलतं केलं. राफेल करार आणि माजी सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांच्या उचलबांगडीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसाठी काही प्रश्न विचारले. तसंच उत्तर प्रदेशात अखिलेश आणि मायावतींनी हातमिळवणी केल्यानंतर काँग्रेसनं उत्तर प्रदेशातल्या सगळ्या जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रेस कॉन्फ्रेंस में सवाल पूछा जाता है बेरोजगारी के बारे में, मुझसे सवाल पूछा जाता है भ्रष्टाचार राफेल के बारे में. अब मुझे जवाब तो देना ही पड़ेगा. मैं ये तो नहीं कह सकता हूं कि भाई मैं आपको जवाब नहीं दूंगा. मोदी जी घर बैठ जाते हैं, पार्लियामेंट हाउस में आते नहीं हैं, डर जाते हैं, राफेल से डरते हैं. तो मैं तो जवाब देता हूं. सच्चाई है कि हिंदुस्तान में भ्रष्टाचार बढ़ता जा रहा है. नरेंद्र मोदी जी ने अनिल अंबानी जी को 30,000 करोड़ रुपए दिए हैं. संवैधानिक संस्थाओं के साथ टकराव हो रहा है सरकार का. आपने सीबीआई चीफ का देखा, इस पे क्या कहेंगे? आप मुझे बताइए, सीबीआई चीफ को 2 बार हटाने की जल्दी क्या थी? मतलब क्या जल्दी थी कि एक बार 1:30 बजे रात को प्रधानमंत्री लिख रहे हैं कि भैया इसको 1:30 बजे रात को हटाओ. सीबीआई के चीफ राफेल पे इंक्वायरी करने जा रहे थे. पूरा देश जानता है कि उन पर दबाव डाला जा रहा था. पूरा देश जानता है कि जब उन्होंने इंक्वायरी डालने का काम शुरू किया, नरेंद्र मोदी जी ने उनको हटाया. आप तो कह रहे हैं कि हटा देंगे 2019 में. मैं नहीं हटाऊंगा. हिंदुस्तान की जनता हटाएगी. हिंदुस्तान के किसान, छोटे दुकानदार, युवा. नरेंद्र मोदी जी ने वायदा किया था 5 साल में हिंदुस्तान को बदल देंगे. बदल दिया, मगर गलत तरीके से बदला. जो भरोसा लोगों में था, मुझे याद है, जो भरोसा युवाओं में था, वो आज टूट गया है. मुझसे बात करते हैं, कहते हैं हमारा बेवकूफ बना दिया मोदी जी ने, हमारा टाइम जाया किया नरेंद्र मोदी जी ने, इनको अब हम निकालने वाले हैं. ये हिंदुस्तान की भावना है. अखिलेश यादव से मैंने देखा आपकी इतनी अच्छी बातचीत थी. क्या इस महागठबंधन से पहले उन्होंने बात की आपसे? थोड़ा निराशा है या नहीं? वो ना कांग्रेस पार्टी से, ना हमसे, ना हमारे लोगों से बात की. मगर देखिए, मैंने कल बोला, राजनीतिक डिसीजन है. हमें अपना काम भी करना पड़ेगा. हमें कांग्रेस पार्टी, उत्तर प्रदेश में कांग्रेस पार्टी को चुनाव लड़ना पड़ेगा और दम से लड़ना पड़ेगा. हम पीछे हट के नहीं लड़ेंगे. हम पूरी फोर्स के साथ, पूरे दम के साथ हर सीट में कांग्रेस पार्टी लड़ेगी. आणि आता वळूयात महाराष्ट्रातल्या बातम्यांकडे. बातमी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि भाजपच्या अध्यक्षांमध्ये सुरू झालेल्या वाकयुद्धाची. हमें पटकने वाला अब तक पैदा नहीं हुआ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर पलटवार केलाय. युती हुई तो ठीक, वरना पटक देंगे असं वक्तव्य अमित शहा यांनी गेल्या रविवारी लातूरात झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलं होतं. आज मुंबईच्या वरळीमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या लोकाधिकार समितीच्या महाधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी शहांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. आम्हाला लेचेपेचे समजू नका अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ठणकावलंय. राम मंदिराच्या मुद्द्यावरून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली. दरम्यान शिवसेनेचा आजवरचा प्रवास दाखवण्यासाठी ठाकरे या सिनेमाची निर्मिती केल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. हे वल्लभभाई पटेल स्टेडियम का निवडलं? याचं कारण, पूर्वी इथे कुस्त्या व्हायच्या, एक दूसरे को पटकते थे लोग. म्हटलं चला आपणही उतरून बघूया. कारण पटकीचे रोग माहिती आहेत. पटकने वाला कोई आज तक पैदा नहीं हुआ है शिवसेना को. आणि मग मनगटात ताकद आल्यानंतर ते मनगट काय काय करू शकतं, हा गेल्या 50-52 वर्षाचा इतिहास माझ्यासमोर बसलेला आहे. आता याची पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे. आणि असा समर्थ इतिहासाचा वारसा घेतलेला आपण, आम्हाला कोणी काही लेचेपेचे समजू नये, अजिबात समजू नये. राम मंदिराच्या मुद्द्यावरती सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. राम मंदिराचा मुद्दा आपण घेतलाच ना. मी पुन्हा पुन्हा सांगतो, ठासून सांगतो की होय, तो मी निवडणुकीसाठीच घेतला. याचं कारण, शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर ताकाला जाऊन भांड लपवणारी माझी औलाद नाहीये.
जे आहे ते ठणठणीतपणाने सांगतो. भांडं लपवणारी अवलाद नाही, पण मी दुसऱ्याचं भांडं फोडणार ते फोडण्यासाठी म्हणून मी राम मंदिराचा मुद्दा घेतलेला आहे. पंढरपूर दौरा असो, दुष्काळी भाग पाहणी दौरा असो किंवा आज मुंबईत पार पडलेली सभा असो, उद्धव ठाकरे यांनी युतीच्या संदर्भात नेमकी कोणकोणती वक्तव्य केलेत आपण एकदा नजर टाकूयात. जगला काय, शेतकरी मेला काय, मला मतं दिली पाहिजे तेवढ्यावरती मी खुश आहे. बाकी शेतकऱ्याचं काही होऊ देणार नाही, ही अवलाद शिवसेनेची नाही, अजिबात नाही. आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपर मधनं, आमच्याकडे नाही. तेव्हा मी चिडून बोललो होतो, तेच परत बोलतोय. युतीची चर्चा गेली खड्ड्यात, पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करतं ते बोला. पण माझ्या देशाचं काय होणार हा जो प्रश्न आहे हाच कोणाला पडलेला नाहीये. चर्चा चरवणं काय चाललेत, कोणी कोणाशी युती केली तर काय होईल, कोणाची टक्केवारी कशी वाढेल, मतं कशी वाढतील, काय कशी वाढेल, कोणता पक्ष सुधारेल, मला त्याची चिंता नाहीये. मला चिंता माझ्या देशाची आहे. देश माझा कसा सुधारेल, देशाचं आर्थिक उत्पन्न किती टक्क्यामध्ये वाढेल. निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं आर्थिक मागास सवर्णांना दिलेलं 10% आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. कोल्हापुरात पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सवर्णांना आरक्षण बहाल करणाऱ्या कायद्यावर अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान आघाडीत अजूनही 8 जागांवरचा तिढा कायम असल्याचं स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तर कोल्हापूर आणि साताऱ्यामधल्या उमेदवारीचा निर्णय झाल्याचंही पवारांनी सांगितलं. त्यामुळे खासदार उदयनराजे यांची उमेदवारी कायम राहणार असल्याची चर्चा सुरू झाली. राज ठाकरे यांनी अचानक घेतलेल्या भेटीबद्दल पवारांना पत्रकारांनी छेडलं असता राज ठाकरे यांच्या आघाडीतल्या समावेशाबद्दल त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. असं की 10% संबंधीचे 2 प्रश्न महत्वाचे आहेत. एक असं आहे की तो कुणासाठी घेतला, पण घटना तज्ज्ञांचं म्हणणं, त्यांच्याशी मी तासनतास चर्चा जाऊन केली. त्यांचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टानं यापूर्वी 2-3 वेळेला असा निकाल दिला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या घटनेचा मूळ ढाचा हा बदलायचा अधिकार पार्लमेंटला नाही, आणि ते असेल तर त्यामुळे हे टिकणार नाही अशा प्रकारची भावना त्याच्यात आहे. एकंदर महाराष्ट्रात 288 जागा ज्या आहेत त्या संबंधीचा जो विषय विधानसभेचा तो सध्या मागे ठेवला. आता तातडीनं लोकसभेची निवडणूक आलेली आणि लोकसभेचा निर्णय आपण घ्यावा असा विचार त्यांनी एकत्र बसून केला. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत. 2-3दा चर्चा करून त्याच्या 40 जागाच्या संबंधीचा विषय त्यांनी संपवला आणि 8 जागाच्या संबंधी साधारणतः त्यांच्यात अशी चर्चेचा सूर होता की दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी याचा निकाल घ्यावा. काय झालं, हातकणंगलेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका तुम्ही यापूर्वी स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दोन्ही जागेच्या बद्दल स्पष्ट आहे. सातारा आणि कोल्हापूर मी स्पष्ट आहे म्हणून सांगितलं. सातारा असो कोल्हापूर असो, महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणच्या जागेच्या संबंधीची आमची चर्चा झालेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा सरकारला त्यांनी घरचा आहेर दिलाय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी नितीन गडकरी यांनी स्वकीयांचेच कान टोचलेत. स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये अशा शब्दात गडकरींनी राज्य सरकारला लक्ष्य केलंय. माणूस त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांमुळे श्रेष्ठ होतो अशा शब्दात त्यांनी नयनतारा सहगल यांच्या संदर्भात जो वाद उपस्थित झाला त्यावर अप्रत्यक्ष भाष्यही केलं. करण्यातला भावार्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. सगळ्याच पक्षामध्ये चांगली लोक आली आणि गुणात्मक परिवर्तन झालं तर लोकतंत्र यशस्वीच होणार आहे. पण चांगले ॲडिशन सगळ्याच ठिकाणी झालं पाहिजे तेव्हाच ते होईल. पण राजकारणाची आपली सीमित मर्यादा आहे आणि म्हणून आपण हे शिकलं पाहिजे की राजकारणी लोकांनी बाकीच्या कामात हस्तक्षेप करतात. युनिव्हर्सिटी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, साहित्य, कविता हे ज्यांचे ज्यांचे क्षेत्र आहेत त्यांनी काम केलं. पण यांनी हस्तक्षेप करू नये याचा अर्थ त्यांच्या आपसात संबंध असू नये हे बरोबर नाही.
दरम्यान यवतमाळमध्ये भरलेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावायचं टाळलं. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारल्यानं मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे राज्य सरकारवर चहूबाजूंनी टीकेची झोडही उठली. यामुळे आणखीन मोठा वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याला हजेरी लावली नाही. बातमी बेस्टच्या संपाची. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपासाठी टीकेचे धनी म्हणून ज्यांच्याकडे बोट दाखवलं जातं त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर मौन सोडलंय. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या आवाजवी असल्याचा सूर उद्धव ठाकरे यांनी आळवलाय. मात्र एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही असा शब्दही त्यांनी दिला. मुंबईतल्या वरळीमध्ये शिवसेना लोकाधिकार समितीचं महाधिवेशन पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे बेस्टच्या संपावर बोलत होते. बेस्टच्या अर्थसंकल्पाचं मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरण करण्याचं दिलेलं आश्वासन पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान ज्यांचा बेस्टशी संबंध नाही, बेस्टच्या संपाशी संबंध नाही, त्यांनी यात पडू नये अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका करणाऱ्यांना उत्तरही दिलंय. बेस्ट कामगारांना मी तेच सांगतो की बाबा तुमच्या चांगल्यात चांगलं हिताचं जे काही करता येणं शक्य असेल ते करण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु सगळ्यांनी समजुतीने घ्यायचा हा विषय आहे. उगाचच अवाजवी मागण्या मागितल्या आणि बेमुदत संप केला तर एक दिवस असा दुर्दैवाने येईल की तिजोरी रिकामी तर झालेलीच आहे, तर पगार देणं सुद्धा कठीण होतं. माझ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या एकाही कर्मचाऱ्याच्या नोकरीला धक्का लागणार नाही ह्याची शाश्वती ही शिवसेना तर घेतेच आहे आणि महापालिकेला पण तसं करायला आम्ही भाग पडू आणि भाग पडण्याची पण गरज नाही, ते त्याला तयारच आहे. म्हणजे जे आता कर्मचारी आहेत त्यांच्यापैकी एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही. जे एक वचन मी दिलं होतं की दोन्ही अर्थसंकल्प एकत्रित करा, महापालिका आणि बेस्टचा, तसा ठरावही मंजूर झालेला आहे. परंतु तो एकत्रीकरण त्याचं विलिनीकरण करताना साहजिकच आहे तोट्यात चाललेली बस सेवा जर का अगदी नफ्यात, कारण ही सेवा देणारी एक संस्था आहे, त्याच्यामुळे नफ्याचा विचार न करता नो लॉस नो प्रॉफिट किंवा कमीत कमी तोटा होईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे. त्या सुधारणा सुद्धा या मान्यताप्राप्त युनियनसमोर ठेवलेल्या आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी वाघाच्या तावडीतून बचावलेल्या वन कर्मचाऱ्यांची. घटना आहे मध्य प्रदेशातल्या होशिंगाबादमधल्या व्याघ्र प्रकल्पातली. तिथल्या सातपुडा परिसरातल्या जंगलामध्ये वाघांची गणती सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले. दरम्यान वाघाची गणती सुरू असताना दोन्ही बाजूनी वाघ आल्यानं वनकर्मचारी संकटात सापडले. एका कर्मचाऱ्यानं झाडाझुडपात धाव घेतली तर दुसरा कर्मचारी थेट झाडावर चढला. वनकर्मचाऱ्यांच्या दोन्ही कॅमेऱ्यात वाघ कैद झाले. झाडावर चढलेल्या वनकर्मचाऱ्यानं वाघाचं शूटिंग केलं तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये वाघ झाडातल्या कॅमेऱ्याशी छेडछाड करताना स्पष्ट दिसतोय. आपण ही दृश्य पाहतो आहोत. अशाच एका झाडावर लावलेल्या कॅमेऱ्यातली इथे वाघ पोहोचला. समोर वाघाला पाहताच खाबरगुंडी उडाली, पळापळ झाली. या कॅमेऱ्याला वाघानं दिली एक थप्पड तर दुसरा कर्मचारी थेट झाडावर चढला आणि त्याचा जीव बचावला. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकच्या सभेमध्ये भाजप शिवसेना युतीवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. त्याच वेळेला MIMला सोबत न घेण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचाही त्यांनी समाचार घेतला. बहुजन वंचित आघाडीच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर बोलत होते. काँग्रेसवाले असं म्हणतात की आम्ही तुमच्याबरोबर युती करू शकत नाही कारण का तुम्ही MIM बरोबर बसलेला, तुम्ही MIM बरोबर बसलाय मग आम्ही युती करू शकत नाही. काँग्रेसवाल्यांना काय बोलताय हे पहिल्यांदा जरा समजून घ्या. म्हणजे मुसलमानाचा नेता चालत नाही पण मुसलमानाचं मत तुम्हाला चालतंय. सेना BJPचं भांडण चाललंय. मला काही जण म्हणतात हे नवरा बायकोचं भांडण आहे. मी असताना म्हणतो की हे नवरा बायकोचं भांडण नाही, हे प्रियकर आणि प्रियसीचं भांडण आहे. आपल्या दिलखुलास आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या गिरीश महाजन यांनी संक्रांतीच्या मुहूर्तावर पतंगबाजीचा आनंद लुटला. जळगावातल्या पतंग महोत्सवात महाजन यांनी बाळगोपाळांसह पतंग उडवला. यावेळेला पतंगबाजीनंतर गिरीश महाजन यांनी राजकीय विषयांना हात घातला नसता तरच नवल. सध्या भाजपच्या पतंगाचा मांजा मजबूत असल्याचा
दावाही त्यांनी केला. ते पतंग आमचाच वरचा राहील, आमचाच मांजा जोरात आहे याच्याबद्दल कोणाला सांगण्याची गरज नाही. परंतु पुन्हा मी पतंग उत्सव साजरा करत असताना एका गोष्टीचं आवाहन करेल की हे करत असताना कोणाच्या जीविताला हानी होणार नाही याची काळजी आपण निश्चित घेतली पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी 2 हात करताना धारातीर्थी पडलेल्या शहीद मेजर शशीधरन यांच्या पार्थिवावर पुण्यामध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शहीद मेजर शशी नायर अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणांनी यावेळेला आसमंत दुमदुमून गेला. खडकवासला इथल्या मेजर यांच्या राहत्या घरातून सकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. नायर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या आयईडीच्या स्फोटामध्ये मेजर शशीधरन व्ही नायर हे शुक्रवारी शहीद झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी हजेरी लावली. पुढच्या बातमीकडे. समुद्री पर्यावरणाचा मुख्य रक्षक असलेल्या परंतु तस्करी आणि प्रदूषणानं नष्ट होत चाललेल्या कासवांच्या दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनाचं काम जगभरातल्या अनेक समुद्र किनाऱ्यांवर होतं. भारताप्रमाणेच श्रीलंकेत सुद्धा अनेक पर्यावरण संस्थांकडून अशा पद्धतीची दुर्मिळ कासवं वाचवण्याचं, त्यांच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय. कासव आपल्याच कोशात राहणारा, शेकडो वर्ष जगणारा, फक्त प्रजननाच्या वेळी किनाऱ्यावर येऊन आपली अंडी देणारा प्राणी. पण सध्या तस्करी, मासेमारी, कासवांच्या अंड्यांना असणारी मागणी आणि समुद्रातलं प्रदूषण यामुळे कासवांची संख्या झपाट्यानं कमी होतीये. मात्र आता भारत आणि इतर देशांप्रमाणे समुद्रातलं सुंदर बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंकेतही कासवांचं संवर्धन केलं जात आहे. आज मी तुम्हाला श्रीलंकेतला असा कासव संवर्धनाचा प्रोजेक्ट दाखवतोय की जिथे अगणित, म्हणजे आतापर्यंत त्यांनी मोजलेलीच नाही, मोजण्यात नाही अशा इतकी अंडी वेगवेगळ्या जातीच्या कासवांची इथे संवर्धन करून त्यांनी पुन्हा समुद्रात सोडलेली आहेत. असा एक दुर्मिळ असा कासव संवर्धनाचा, त्याला टर्टल हॅचरी असं संबोधलं जातं. हे श्रीलंकेतल्या दक्षिण सदर्न प्रोव्हिन्स मधलं जो गाल डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे गोल जिल्हा आहे, त्याच्यातलं हे ठिकाण आहे इंद्रो नावाचं. आणि तिथे असे खाजगी क्लब्स असतात जे सरकारच्या सहाय्यातून कासव संवर्धनाचा मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट राबवतात, ज्यातून पर्यटनालाही चालना मिळते आणि त्याचबरोबर समुद्रातली जी जैवविविधता आहे ती सुद्धा शाबूत राहण्यास मदत होते आहे. असा दुर्मिळ असा हा कासवांचा खजाना मी आता तुम्हाला दाखवतोय. श्रीलंकेत हा इंडिरुवा सी टर्टल संवर्धनाचा प्रकल्प राबवला जातोय. इथं कासवाच्या हॉक्सबिल, अल्बिनो, ग्रीन टर्टल, ऑलिव्ह रिडले अशा दुर्मिळ प्रजातींचं संवर्धन होत आहे. आता बघूया अल्बिनो जातीचं असं दुर्मिळ कासव, ज्याला म्हणजे ते कुर्मावतार तुम्हाला माहिती असेल, त्या कुर्मावतारासाठी जे कासव म्हणजे ते म्हटलं जातं ते अल्बिनो जातीचं कासव, ज्याचं साधारणपणे आयुष्य असतं 150 वर्ष. आणि 150 वर्षाचं आयुष्य असणारं हे कासव आहे. दुर्मिळ असं कासव आपण पाहतो, ज्याचं आत्ताचं इथलं टँकमधलं वय आहे 7 वर्ष. याचं कवचही जवळपास 2 मीटर लांबीचं होतं, 2 ते 2.5 मीटर लांबीचं. आणि याच्या पिल्लांचं संवर्धन पण इथे केलं जात आहे. अल्बिनो ही खूप दुर्मिळ आहे जात, सहसा आढळत नाही, परंतु अशी जर कुठली जात आढळली इथे श्रीलंकेमध्ये तर त्याला खूप किंमत आहे. वेगवेगळ्या प्रकारची कासव इथे आपण पाहतो. इंडिरुवा संस्था स्थानिक मच्छीमारांकडून दुप्पट दरानं कासवाची अंडी विकत घेते. ही अंडी वाळूत 1.5 मीटर खोलवर गाडून ठेवली जातात. जवळपास 46 दिवसात यातून पिलं बाहेर येतात. We collect the money like donation because our project is private project, but we want to collect the money, not have more money. Then we have to pay by the fish for feeding,
we have to pay by medicines.